नमस्कार मित्रांनो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल मध्ये आणि मी मंदार आंबोकर घेऊन आलो तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग. आज मी आलोय मुलुंड मध्ये. स्वागत तर करा यार माझं. यार काय तुम्ही यार. तर नेहमीप्रमाणे तुम्ही छान छान गोष्टी सजेस्ट करतात, खास करून इंस्टाग्राम वरती खूप लोकांनी सजेस्ट केलेला आहे की भाई कालिदास में आने का और खाने का बोलो आ मेरी जान. तर आज आपण कालिदास जवळ आलेलो आहोत. तर जेवढे पण लोकांनी फूड सांगितलं ना, हे खा ते खा ते खा, मॅक्झिमम गोष्टी ट्राय करायचा प्रयत्न करणार आहे कालिदास जवळ. लास्ट ब्लॉग जर तुम्ही बघितला नसेल मीरा रोड वाला, तर तो नक्की जाऊन बघा भाई. उधर भी बहुत कुछ अच्छा है जो तुम लोग ने मिस किया है. ठीक है, तो वो जाके पहिले देखो. तर आता आपण सगळ्यात पहिले सुरुवात करणार आहोत पाणीपुरीने. जे कॅमेरामॅन उधर बताओ ना, उधर पाणीपुरी वाला है. देखो दोस्तों, कालिदास हॉल आहे, त्याच्या बाहेरच एक छोटासा पाणीपुरीचा स्टॉल आहे. तो पण मला सांगितला. हालाकी तिथे गर्दी वगैरे काही दिसत नाहीये, बट टेस्ट मॅटर करते जरी गर्दी दिसली नसली तरी. तर आता आपण सुरुवात आज पाणीपुरीने करणार आहोत. एरवी आपण वडापाव फ्रँकी हे खातो, बट आज पाणीपुरीने सुरुवात करणार. चाट, लेट्स गो. चाटणी, कांदा घेणं खूप इम्पॉर्टंट आहे. मी एक गोष्ट नोटीस केली, ह्या पूर्ण प्लेटच्या अर्धी पाणीपुरी आहे. एवढी मोठी आहे, तर तोंडात जाणार पण नाही. हळू. ही पाणीपुरी नाही, फॅमिली पुरी आहे. त्यांची तिकडे पुरी रेडी पण झाली. आराम से उनको बना के दो पहले. ये खत्म होएगा तब तक. हे बघा ना केवढा मोठा आहे. मोठी साईज आहे. लेकिन ये साला कर क्या रहा है यहाँ पे? पॉटी बोलत नाही एवढी मोरी. आता माझी बारी. पाणीपुरी साईजला मोठी आहे, पण जी टेस्ट आहे ना, टेस्ट में बेस्ट बड़ी वाली पानीपुरी इज द बेस्ट. पानीपुरी तो खाली मस्तच होती. बाय. एक बात बताओ, ये पानीपुरी मैंने खाया, बहुत अच्छा था, लेकिन ये जो पूरी है, ये क्या सोच के इतना बड़ा करके रखा है भाई? सर कैसा है, जब चालू किया था ना, मतलब जैसे अपन छोटा पूरी भी बनाते थे पहले, तो जब बनाया था ना, तो मतलब कि दो ऐसे बड़ा बन गया था. अच्छा. तो टेस्ट उसका अच्छा लग रहा था, तो चालू किया. और उस दिन ये मतलब कि आए थे, तो बोले ऐसा रखो आपका फेमस जाएगा, बड़ा पूरी रखो बोले. हाँ, उनने बोला ताकि जम्बो लोग एक बार खाए बार बार ना आए. ऐसा है क्या? अरे मेरे को जा ही नहीं रहता भाई साहब. ही पाणीपुरी नाहीये, एका पुरी मध्ये समावेश अख्खी पाणीपुरी एवढी. ही एकच पुरी है. अभी तो छोटा कर दिया. क्या बोल रहे हो? अभी छोटा कर दिया है, पहले और बड़ा रहता था. अरे उससे जो एक मटका रख लो ना, ये लोग करके पानीपुरी छोटा कर दिया है सर, वरना पहले इतना बड़ा बड़ा पूरी आता ये था. छोटा है. हाँ, अभी छोटा कर दिया. दोस्तों ये छोटा है, इससे छोटा कहाँ पे मिलता है मेरे को बताओ. चलो, थैंक यू. थैंक यू सर. मोठी पाणीपुरी खाऊन झाल्यानंतर आता आपण आलोय अक्षय फूड प्लाझा. जस्ट अपोजिट साईडलाच आहे आणि याच एरियामध्ये आहोत आपण. आणि आता आपण ऑर्डर केले ना, त्यांच्याकडे इतके सारे मेन्यू आहेत. पहिले तर इतके सारे, म्हणजे आम्ही हैराण झालो की खरोखरच इतके आहेत की फक्त नावाला लिहून दिले. तर आम्ही विचारलं तर सगळे पदार्थ इकडे अवेलेबल आहेत. तर आता आपण ऑर्डर केलंय पनीर क्रिस्पी फ्राय, आणि तुमच्यापैकी बऱ्याच लोकांनी ते रिकमेंड पण केलं आहे. सो आपण आता इकडे समोर प्लेट आलेली आहे मस्तपैकी. आणि त्याची क्वांटिटी खूप जास्त आहे. पनीर पूर्ण असं फ्रायमध्ये दिसतंय, आणि त्याच्यावरती कोथिंबीर आहे, शिमला मिरची आहे, कांदा आहे. ह्याच्यामध्ये मी चमचा ह्याच्यामध्ये एक ना, तेव्हाच मला क्रिस्पीनेस जाणवतंय. आणि इकडे भरपूर अशी त्यांनी शेजवान चटणी पण दिलेली आहे, तर ही पण ट्राय करूया. पहिले असंच ट्राय करूया. अजून मला काय नको, मी एकदम खुश झाले इकडे येऊन, कारण पनीर क्रिस्पी फ्राय एकदम गरमागरम दिलं आहे. पनीर फ्रेश आहे, मस्त मसाले लागलेले आहेत, आणि चटणीची एक वेगळीच मजा आहे. आणि याच्यामध्ये गार्लिक वगैरे तुम्ही बघू शकता, छान असं फाईन चॉप केलेलं आहे एकदम. तर एकदम भन्नाट टेस्ट आहे. चटणीसोबत खाऊ. चटणी गोष्टी भारी आहे. सो हे तोडलेलं पनीर आहे, आणि तुम्ही बघू शकता हे बघा, आतमध्ये पण शेकलेलं आहे. शेक आतपर्यंत लागलेलं आहे, व्हाईट आहे आणि फ्रेश आहे एकदम. मी तुम्हाला हायली रिकमेंड करेन की अक्षय फूड प्लाझामध्ये येऊन पनीर क्रिस्पी ड्राय झालीच पाहिजे. कमाल आहे, कमाल. तर आता आपण जस्ट पनीर क्रिस्पी ड्राय खाल्लं. अक्षय फूड प्लाझामध्येच आहोत आपण आता इकडे, आणि त्यांच्याकडे एवढे मेन्यूज आहे ना, आणि इकडे चाट पण आहेत बरं का. तिकडे आपण बघतोय ना आजूबाजूला, तर चाटचे प्रकार पण आहेत, म्हणजे छोटे छोटे स्टॉल आहेत. फूड प्लाझा म्हणजे आपण इकडे आरामात, बाहेरच्या साईडला पण मस्त सिटिंग अरेंजमेंट आहे, आणि आतल्या साईडला आपण बसलो होतो ते पण खूप छान आहे. म्हणजे इकडे आला तर तुम्हाला इकडे भरपूर व्हरायटी बघायला मिळेल. तुमच्यापैकीच भरपूर जणांनी सजेस्ट केलं की मसाला वडापाव ट्राय करा.
तर मसाला वडापाव पहिले नक्की काय कळलं नाही मला. मसाला पाव माहिती होतं, पण मसाला वडापाव ही कॉन्सेप्ट मी पहिल्यांदा बघते. तर हे माझ्या समोर आलेलं आहे. अरे आतून पण आहे, आतून अख्ख्या मसाल्यामध्ये पाव लटपत आहे. एक नंबर भाई, एक नंबर. नको आम्हाला हिरवी चटणी पण नको, मिरची पण नको, एवढंच दिलंय भाई. हे कॉन्सेप्ट मी माझ्या लाईफ मध्ये फर्स्ट टाइम बघते, तर मला तुमच्यामुळे समजलं. थँक्यू गाईज. बाय द वे हे पूर्ण कम्प्लीट पॅक आहे वड्याच्या इथे पण असं. हे बघा आयुष्यपत एकदम लिबली लिमडा. पाव एकदम सॉफ्ट आहे. आता मसाला पाव मध्ये वड्याची मजा कशी कळेल. पावभाजीचा जो मसाला असतो त्या टाईपचा तशा टाईपचा थोडासा फ्लेवर आहे. थोडासा घट्ट पण आहे तो मसाल्याने जो असं छान असा घट्ट आहे त्याची कन्सिस्टन्सी. याच्यामध्ये मला शेंगदाण्याचा असा क्रंचीनेस जाणवतोय आणि बाकी स्पायसी वगैरे एकदम परफेक्ट आहे. पण याच्यामध्ये मला ना जो वडा आहे ना पूर्ण थंड आहे. ओके, वडा पूर्ण थंड आहे. पाव थोडा गरम होता कांड्याने शेकून दिला. वडा थंड आहे आणि याच्यावरचं कोटिंग पण बिलकुल नाही आवडलं. असं एकदम खूप ड्राय आहे, म्हणजे शिळा वडा आहे. त्याच्यामुळे मला वडा बिलकुल नाही आवडला. पण पावाचं आणि वडाचं कॉन्सेप्ट मला आवडलं की मसाला वडापाव. पण वड्यामुळे मजा गेली आहे. वडा मस्त असा नरम आणि भाजी वगैरे छान अशी लागते तेव्हा गरम पाहिजे होता. गरम पाहिजे. ड्राय झाले पूर्ण. हे बघा, हे बघा तुम्ही बघू शकता. असं काय मजा नाही यायला. आपण ट्राय करूया. तसं तेवढं सारखं आवडेल आणि खाऊ असं काही वाटत नाही. हे जेन्युइन रिप्लाय आहे. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही नक्की खा. पण हे ना उगाचच जबरदस्ती वडापावाला शालू नेसल्यासारखं. त्याला वडापावच राहू दे. आणि बाई 40 रुपयाचं आहे. काय नाही बाई 40 रुपयासारखं. त्यापेक्षा आपला 15-20 रुपयाचा वडापाव एक नंबर. विषय खोल. वर्थ नाहीये. इथे पण बरंच काही आहे खाण्यासारखं बाहेर पण. सो आपण बाहेर आता तिकडे एक पापडचा काहीतरी विषय दिसतोय. तिथे जाऊन बघूया आपण ते काय आहे नक्की. आणि वडापाव खाऊन ना मी खरोखर लिटरली सांगतोय पनीर क्रिस्पी काय खाल्लं ना ते विसरून गेलो मी. एवढी चांगली टेस्ट होती त्याची. पण मसाला वडापाव माग असं मुस्के. चलो जय हिंद दोस्तों. या मित्रांनो आता पापड काय दिवे लावतायत ते बघूया. एक अच्छा सा बेस्ट वाला बनाव. हा तीखा बनाव, तीखा. हा चलेगा. हा भला मोठा मसाला पापड आपल्या हातात आलेला आहे. 2 टाईपच्या चटण्या टाकल्यानंतर बाकी सगळं मटेरियल कांदा, काकडी, टोमॅटो, कोथिंबीर, शेव टाकले बरोबर. चण्याची डाळ आहे. खाते भाई हवी. मी मुद्दामून तिखट पापड घेतलाय कारण आपण तिखट लवर आहे भैया. तिखट आणि लाईट असे 2 प्रकार आहेत पापडांचे. हा स्वस्त लागतो. चाट मसाला पण टाकला ना. काहीतरी युनिक गोष्ट आहे ही खाण्यासाठी. सो ही ट्राय केली पाहिजे. बाकी तुमच्या आवडीनुसार आहे. तिथे साधंवाला पण मिळतं आणि तिखट पण मिळतं. बेसिक गोष्ट आहे. हा मस्तपैकी चटपटीत खाऊन झाल्यानंतर आपण आता आलोय मटका रबडी. जस्ट ते पापडवाले तर त्यांच्या लाईनलाच ही मटका रबडी म्हणजे आईस्क्रीमची गाडी आहे. त्यांच्याकडे बघा ना मटके किती लावलेले आहेत, मस्त सजवलेले आहेत आणि भरपूर प्रकारचे यांच्याकडे आईस्क्रीम आहेत. ट्राय करूया आपण. भाई थिकनेस तर एकदम ऑसम आहे. हुक्का मारते मी. भाई साहब माहौल बना दिया. फ्रेश एकदम सुपर फ्रेश. गोड पण लिमिटमध्ये आहे, जास्त गोड लागत नाही आहे आणि थिकनेस पण भारी आहे आणि मस्त घट्ट असं रबडी आहे ही. बघा घट्ट अशी आहे एकदम. टेस्टला बेस्ट, रबडी इज बेस्ट. मस्त. यांच्याकडे येऊन ही रबडी खाऊन जायलाच पाहिजे. फूड प्लाझा आहे ना त्याच्या जस्ट अपोजिट साईडलाच आहे. काही रबडीपेक्षा असं खूप जास्त गोड असतात, त्यांचं प्रमाण खूप गोड असतं पण ही एकदम सटल्ड आहे. तर मित्रांनो आपण आता आलोय सर्वोदया नगर मुलुंडमध्येच आहे. तिकडून आपण मस्तपैकी रबडी खाल्ली. छान असा फ्रेश मूड झाला आणि आता इकडे आलोय आपण. इथे बघूया पहिले एक फेरी मारून घेऊया. बघूया इकडे काय काय छान गोष्टी मिळतात. खाऊ गल्लीच आहे. असं एकदम टिप अँड टॉप खाऊ गल्ली आहे. म्हणजे विषय एंड. आणि आता एक प्रकार बघितलं ना म्हणजे फर्स्ट टाइम बघितलं काहीतरी ते बनवतो तिथे. ते डोस्याला शेक देतात. आणि समोर इथे जैन मंदिर पण आहे. हे सर्वोदय नगर आहे मुलुंडचं. काही कडक खाऊ गल्ली आहे बे. मला समजलं. खालून डोस्याला शेकवतात, वरून मटेरियलला शेकवतात. अरे बच्ची एक नंबर. विषय हार्ड. हे बघ कुल्लडवालं पण आहे ताई काहीतरी. सही आहे ही खाऊ गल्ली बाई सर्वोदयवाली. एक नंबर. काय काय मिळतं दादा आपल्याकडे? पिझ्झा सँडविच. पिझ्झा सँडविच आपण अगोदर बघतोय आपण काय काय इकडे मिळतं सगळं. हा बघा ना
दाबेली आहे, फ्रँकी stalls आहे आहेत. आणि मसाला पापड इकडे पण आहे. भैया इसका नाम क्या है? पनीर टिक्का. ओ ये भाई मस्त खाऊ गल्ली आहे बघ ना. खूप छान आहे. हा. म्हणजे ज्युसेस पण आहे, आईस्क्रीम पण आहे पण अख्खी आहे. खाऊ गल्ली आहे पूर्ण फुटपाथ वरती. सही आहे. मस्तपैकी मसाला अप्पम मांडलाय आणि हे मी फर्स्ट टाइम ट्राय करणार आहे. म्हणजे असं कटोरा टाईप आकार आहे याचा आणि कढई. त्याच्यामध्ये नारळाची, ओल्या नारळाची चटणी, बटाट्याची भाजी आहे पूर्ण. ट्राय करून बघूया आपण. म्हणजे मस्त त्यांनी हे केलं, कढईमध्ये बनवण्याची ट्रिक मस्त आहे एकदम. इझी टू ईट आणि इझी टू मेक. स्पेशल गोष्ट आहे की विदाऊट ऑइल आणि विदाऊट बटर त्यांनी हे अप्पम बनवलेलं आहे. तर ही मोठी गोष्ट आहे खूप. कारण बऱ्याच गोष्टींमध्ये बटर भरभरके आणि तूप आणि तेल सगळं टाकलं जातं, पण हे एक चांगलं आहे. ह्याच्याने काही त्रास पण नाही. बघा ना, फक्त गॅस आणि 3 कढाया घेऊन आहेत ते आणि वन साइड विषय केलेला आहे. जसं मन कधी कधी शांत होतं एकदम ना निसर्गाच्या सानिध्यात जाऊन, तसं हे खाऊन एकदम शांत मन झालं आहे. एकदम सायलेंटमध्ये मी गेले, सायलेंट झोनमध्ये. खूप सुंदर आहे. स्पायसी एकदम लाईट आहे. बाकी तर चटणी वगैरे पण छान आहे खूप जास्त. आणि मेन म्हणजे असं ऑइली नाही आहे ना, त्याच्यामुळे हे होत नाही. कारण बरेच पदार्थ ऑइली वगैरे असतात, त्याच्यामुळे ते आपल्याला हे होतं, त्रासदायक ठरतात. पण हे एकदम सटल्ड आहे, एकदम मस्त. त्याला तोडण्यामध्ये थोडेसे कष्ट आहे, ते घ्यायला लागते. कष्टाविना फळ नाही असं म्हणतात, तर ते हेच आहे मित्रांनो. बट इसमें मजा भी बहुत आहे. एवढा मजा आहे. मला जैन झाल्यासारखं वाटतंय, कारण जैन लोक ते सगळ्या गोष्टी नाही कांदा खात ना. वगैरे नाही किंवा अजून काय तसा विषय. आणि बघा ना, सगळं एकाच ह्याच्यामध्ये ना. तुम्हाला सेपरेट काय घ्यायचं आहे, चटणी पण ह्याच्यातच आहे, भाजी पण ह्याच्यातच आहे, डोसा पण ह्याच्यातच आहे. डोसा आणि इडली. ओ ये दादा म्हणतात की मसालावाला नॉन जैन आहे, तरी पण फील तर तसाच येतोय. कारण मी वर्षाचे 365 दिवस तिखट मध्ये हा खाल्ला पाहिजे. मसाला अप्पम इकडे येऊन नक्की ट्राय केला पाहिजे. सगळ्याच ठिकाणी नाही मिळत. मी पण फर्स्ट टाइम हे बघते. असा प्रकार मी फर्स्ट टाइम बघते. आता अप्पम तर खाल्लाय. तिकडे तुझी आवडती गोष्ट पण आहे, मोमोज. खायचंय काय? बिलकुल नको. कारण आपण कुठे गेले होते, चर्चगेटला जे मोमोज खाल्ले होते ना, त्यांनी माझा मूड इतका खराब केला ना की आता मी मोमोजचं नाव ऐकलं की नको, चारातला. मग ते किती पण भारी असू दे. जो आपला डोंबिवलीचा फूड ब्लॉग आहे त्याच्यामध्ये पेरी पेरी मोमोज आपण ट्राय केले होते, बाप होते ते. तर तसे मोमोज मी आज पण खाल्ले, म्हणून मी नको भाई मोमोज म्हटलं नको. भाऊ आता पण बोलते तिकडे मोमोज आहेत, पण नको. जरी किती चांगले असेल तरी नको. स्पेशल काय आहे? आपण त्याच आता खाऊ गल्लीमध्ये आहोत आणि म्हटलं की नजर एक यांच्याकडे गेली. फ्रुट्स वगैरे ठेवले होते आणि म्हटलं आईस्क्रीम वगैरे असा प्रकार ट्राय करू. तर आपण ऑर्डर केले स्ट्रॉबेरी ब्लॉसम. बघूया, मी फर्स्ट टाइम ट्राय करते. तू केलं याच्यावर? नाही, पहिल्यांदाच. आपण आपल्या मीरा रोडच्या ब्लॉग मध्ये ते नारळातलं स्ट्रॉबेरी दिलवाला ट्राय केलं. स्ट्रॉबेरी दिलवाला खाल्ला. हा, तर ते थोडीशी ते आठवण झाली आम्हाला. हळूहळू आता महाराष्ट्रातले जेवढे पण फूड ब्लॉग बनवणार ना आम्ही, हळूहळू सगळं आमचं मेमरी लॉस होणार. हा, म्हणजे कधी कुठे काय. आणि ते जी गोष्ट आहे ना एकदम तुमच्या डोक्यात बसते ना, म्हणजे टेस्ट वाईज भारी एकदम बाप, तर ती तुम्हाला नक्कीच आठवते. जसं ते नारळवाला मिसळपाव तर भाई विलेपार्लेचा एकदम चुम्मकलाल विषय. मी कधीच नाही लाईफ मध्ये कधी नाही विसरणार. चला ट्राय करूया. तो ताजा आहे ना. मस्तपैकी त्यांनी डेकोर करून दिले. पातळ असे स्लायसेस दिलेले स्ट्रॉबेरीचे. त्याच्यामध्ये व्हॅनिला आईस्क्रीम आहे ना. मला ना थोडासा तसाच फ्लेवर लागतोय. म्हणजे आपण ते स्ट्रॉबेरी दिलवाला खाल्लं होतं ना, पण ते घट्ट होतं. त्याच्यामध्ये नारळाचं मलाई वगैरे. लेवल अप. त्याची लेवल मी कधीतरी कुठेतरी काय चांगलं मिळालं ना तर लेवल तुटू शकते. अदरवाईज त्याची रेकॉर्ड ब्रेक नाही हो सकता दोस्तो. पण ती गोष्ट वेगळी आहे आणि ही गोष्ट वेगळी आहे. हे आपण पिऊ पण शकतो आणि खाऊ पण शकतो. तर आपण जर आता चमच्यानी ट्राय करूया. सांभाळून, चमच्याच्या नादात अख्खं उद्ध्वस्त होईल. आम्ही भाऊ बहीण असेच कलाकार लोक आहेत. स्ट्रॉबेरी जास्त आंबट नाहीये आणि तुम्ही ना स्ट्रॉनी पिण्यापेक्षा असं जर खाल्लत ना तर त्याची मजा अजून वेगळी आहे. हे सगळं घ्यायचं आणि त्याच्यामध्ये एक पीस असा टाकायचा, त्याची मजा खूप वेगळी लागते. मेन गोष्ट मला ही जास्त आवडली की आहे ना, हे गोड नाहीये. म्हणजे गोडाचं प्रमाण आहे ना, गोड आहे पण गोडाचं म्हणजे मी नेहमी जिकडे जाते शेक पिते किंवा असं ज्यूस पिते किंवा अजून काय असं आईस्क्रीम वगैरे, त्याच्यामध्ये गोड कमी असेल ना तर त्याची मजा जास्त असते. कारण गोड मग आपण 1-2 चमच्यामध्ये कंटाळतोय की आम्हाला नको. वो हमारे घर पे थानोस बैठा है ना, थोड़ा लेके. हा,
पण गोडाचं प्रमाण एकदम बरोबर आहे. जसं आपण रबडी खाल्ली ना तर त्याच्यामध्ये पण गोडाचं प्रमाण कमी होतं, खाऊ शकतो आपण. त्याच्यामुळे जे जास्त गोड नाही ना तेच पदार्थ आम्ही मोस्टली तुम्हाला प्रिफर करायचा प्रयत्न करू. आणि हे थिकनेस पण आहे याचा बरोबर आहे. ज्यूसने पण खाऊ शकतो. तर मी रिकमेंड करेन की तुम्ही हे नक्की खाऊ शकतो. ज्यूसने खाऊ शकतो बोलली काय? स्ट्रॉनी आणि चमच्याने दोन्हीही खाऊ शकतो. चला या मित्रांनो, भाऊचा आवडता विषय. हा, हे सगळे प्रकार माझे आवडतात. आणि तिखट तोडला भाई, तोडला, नाद केला. ह्याच्यामध्ये एक गोष्ट थोडीशी मिसिंग वाटली. सगळं एकदम प्रॉपर आहे, ओके आहे, काय विषय नाही भाई. तुम्हाला खायचं आहे मुलुंडमध्ये आलात तर. ह्याच्यामध्ये एक गोष्ट मिसिंग आहे की ह्याच्यामध्ये ड्रायफ्रुट्स पाहिजे होते वरतून, आणि ते काय बोलतात ते फ्रुटी फ्रुटी हा, ते पाहिजे होतं. थोडं सगळ्याच मध्ये नसतं, बट असं मला वाटलं की ह्याच्यामध्ये ते असतं तर अजून चांगलं लागलं. इज्जत आहे काय भाई याला? लोकांना इज्जत आहे. तर हा स्ट्रॉबेरी ब्लॉसम एकच नाहीये, असे ब्लॉसमचे भरपूर प्रकार आहेत इकडे. बनाना ब्लॉसम, परत ऑरेंज ब्लॉसम, कोल्ड कॉफी, म्हणजे ब्लॉसमचे भरपूर प्रकार आहे. पायनॅपल ब्लॉसम तर तशाच प्रकारे. आणि इकडे मिल्कशेक पण आहे. तिथं सिंगल धमाका म्हणजे हे काय कळलं नाही. सिंगल धमाका पण आहे, डबल धमाका पण आहे, दोन्ही बाजूनी वाजणार. चला मित्रांनो, आजचा आपला मुलुंडचा जो फूड ब्लॉग होता एक नंबर भाई, मजा आली. वन साइड मजा केलेली आम्ही. आणि बेस्ट गोष्ट मला काय वाटली आजच्या फूड ब्लॉग मधली तर पनीर क्रिस्पी जे होतं ते बाप होतं भाई. ते तर प्रत्येकाने ट्राय करायला पाहिजे. मी सांगेन मसाला वडापाव माझ्या डोक्यात गेला, लिटरली सांगतोय. अख्खा ओव्हरऑल मुलुंड मधला सर्वात घाणेरडा विषय तो झालेला आज माझ्यासोबत. मला खूप इंटरेस्टिंग वाटलं होतं. त्याच्यावरची चादर ओढवली आहे ना जबरदस्तीची, ती -0 आहे. बाकी दुसरी गोष्ट म्हणजे की आपण भरपूर काय काय खाल्लंय त्याच्यात माझ्या डोक्यावरून गेलंय. तसा मी कमी शिकलेलो आहे त्याच्यामुळे माझ्या डोक्यात काही राहत नाही. आणि तुम्ही आजूबाजूला बघताय की गर्दीचा लॉट आलेला आहे. सगळे कामावरून तंग होऊन वैतागून आलेले आहेत. बट तुमच्या भावाचा तुम्ही व्लॉग बघा, वन साइड मजा कराल. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. अरे बाय, सबस्क्राइब करके जाओ ना मंदार आंबोकर ब्लॉग्स. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा. यांना सांगा जरा सबस्क्राइब करायला सांगा यांना, मंदार आंबोकर ब्लॉग्स. बाकी व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा. लवकरच भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. आणि नेक्स्ट खाऊ गल्ली तुम्हाला कोणती पाहिजे ते पण कमेंट करून सांगा. तिकडे तुमचा पाऊस सरसकट जाणार. बाय. मुलुंडची खाऊ गल्ली इन तसेच हे कट करणार चॅनल मध्ये. आणि मी कट करलो आहोत मुलुंडचे फूड ब्लॉग्स. कोण आहे तो? आज आपण आलो आहोत मुलुंडचे फूड ब्लॉग, मुलुंड मधील फूड ब्लॉग कव्हर करा मधील स्टार्ट. मी नेहमीप्रमाणे इंस्टाग्राम. स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल मध्ये. आणि मी मंदार आंबोकर घेऊन आलो तुमच्यासाठी. भरपूर जण सजेस्ट, अरे नाही होत यार, लिंकच नाही लागत आहे. पाय दिसू दे की. नमस्कार मित्रांनो, नमस्कार. आज मी आलोय पुण्या मुलुंड. ते मागचं काढायचं आता. मागचं नाही काढायचं ना उकरून. ओके, सो आपण त्याच खाऊ गल्ली मध्ये बोल. तर आपण ऑर्डर केलंय स्ट्रॉबेरी ब्लॉसम. हा, थोडेसे ड्रायफ्रुट्स पण टाकायला पाहिजे होते. हा, क्या हुआ? अच्छा अच्छा, ठीक आहे. चांगलं आहे. उलट त्याने ते वडापावला मसाला शालू नाही. अरे मसाला वडापाव मा कसम ज्याने पण डोक्यात गेला माझ्या बाई. हक से बोलते. मला माझं बोलणं पटलं तर भाई ओके मंदार एक नंबर बोलला. कचकी विषय बस झाले. आवडला म्हणून सरसकट खाऊ नको.